तर मित्रांनो, पुढील स्टॉल आहे इकोजेन या कंपनीचा हे सोलार पंप आहे। तर याविषयी आपण बघणार आहोत। आता सोलार पंप कंट्रोल सेट आहे इथे सर्व। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा, इथे सोलारवर मोटर सुरू आहे। हे सोलार पॅनल आहे इथे। लाईव्ह डेमो सुरू आहे मित्रांनो। तर याला कुसुम योजनेअंतर्गत भारतातील स्मार्ट 4G इकोजेन सोलर पंप निवडा, तरी तेही 90% शासकीय अनुदानासह। मित्रांनो, याला सुद्धा सबसिडी आहे गव्हर्नमेंटची। तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे पंप सेट आहेत। हा शेतीसाठी पंप सेट आहे। अशा प्रकारे डिझाईन याचे आहे व सध्या इथे लाईव्ह डेमो सुरू आहे। सोलार रूफटॉप इथे आपण बघू शकता, ज्यापासून लाईट तयार होते। नंतर वाटलं साहेब हे पुढे काय स्पीच द्यायचं ॲक्च्युली सबसिडी म्हणजे लोन बंद नाही। हां, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सबसिडी नाही आहे। कशा प्रकारे सेटअप वगैरे का लागतो, प्राइस वगैरे काय? ठीक आहे, आपण सध्या सोलार कोल्ड स्टोरेजची माहिती बघत आहात। सोलार कोल्ड स्टोरेज हे आमचं इकोजेन कंपनीचे इकोफ्रॉस्ट म्हणून एक प्रोडक्ट आहे। सोलार कोल्ड स्टोरेज हे हायब्रिड आहे। याच्यामध्ये थर्मल बॅकअप हा वापरला जातो। याच्यामध्ये जसं आपण इलेक्ट्रिसिटी बॅटरीमध्ये सेव्ह करतो, तर ती बॅटरीमध्ये न सेव्ह करता थर्मल प्लेट्समध्ये सेव्ह केली जाते आणि दिवसभर कॉम्प्रेसर हा कंटिन्युअसली रन होऊन त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते एक थर्मल एनर्जी ही इव्हिनिंग टाईमला जी वापरली जाते। त्यामुळे तुमचं कोल्ड रूम हे थंड होतं। हे कोल्ड रूम प्लस डिग्रीचं आहे, 4 to 10 डिग्री मेंटेन होतं याच्यामध्ये। आणि हे पूर्णतः IoT सिस्टम आहे। म्हणजे IoT सिस्टम म्हणजे काय की शेतकरी शेतामध्ये नसून घरी असेल तरी तिथूनही त्याचा जो टेम्परेचर बघू शकतो, टेम्परेचर चेंजेस करू शकतो। अशा प्रकारे आपली सिस्टम आहे। ही 2 MT कॅपॅसिटीची सिस्टम आहे। अशा आपल्या 5 MT 2 MT ते 30 MT पर्यंत आपल्या सिस्टम आहेत। ही आपली 5 MT पोर्टेबल सिस्टम आहे आणि आपण 30 MT पर्यंत काम करतो या सिस्टममध्ये।